नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलवर. माझं नाव रेश्मा. आज तुम्हाला माझी आणि आमच्या गावामध्ये एक दुपारी आईस्क्रीम आणि कुल्फी विकणाऱ्या तरुणाची कथा सांगणार आहे. दुपारी ज्यावेळेस मी एकटी होते, ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि खूपच गरम होत होतं. अगदी घरात थांबतासुद्धा येत नव्हतं, एवढंच खूपच उकडत होतं. त्याच वेळेस दुपारी मी घरी एकटी असताना अचानक एक कुल्फी विकणारा तरुण चालला होता. मी त्याला हात केला आणि घरी बोलवून घेतलं. तो तर माझ्या अगदी जवळचा आणि खूपच ओळखीचा होता. मग आमच्यामध्ये बोलणं झालं. पण दुपारी मी घरी एकटीच होते. माझ्याकडे पैसे नव्हते आणि पहिलीच खूप दिवसांपूर्वीची उधारी होती, हे त्याने बरोबर ओळखलं. बोलता बोलता तो वेगळाच बोलला आणि घरी कोणी नाही हे पाहून दुपारच्या वेळेस तो मला म्हटला की एकदा माझ्याकडून कुल्फी घ्या आणि कुल्फी खाल्ल्यानंतर बघा कसला तुम्हाला थंडावा मिळेल. मला सुरुवातीला अगदी त्याचं बोलणं सहज वाटलं, पण नंतर त्याच्या बोलण्यातला अर्थ मला समजला. तोपर्यंत त्याने कसा आनंद घेतला आणि काय काय केलं त्या गावाकडच्या तरुणाने, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव रेश्मा आहे. तसं म्हणायला गेलं तर आमचं गाव खूपच खेडेगाव आहे आणि सगळं माळरान आहे. गावामध्ये एवढी कोणाची शेती नाही आणि शेती कोणी पिकवतसुद्धा नाही, कारण की गावामध्ये एवढं पाणी नसतं. गावातले आणि गावाकडचे जास्त लोक उन्हाळ्यामध्ये बाहेरगावीच कामासाठी जातात. मी मात्र आमच्या गावांमध्ये उन्हाळ्यात चिंचा वगैरे फोडण्याचं काम मिळायचं आणि त्या मजुरीवरच घर चालवत असायचे. माझ्या पाठीमागं आणि विचार करणारे तसं कोणी नव्हतं. मी, माझी सासूबाई असं दोघीजणीच गावाकडे राहायचो. माझे मालक मात्र नोकरीसाठी दुसरीकडे लोकाच्यात सालाने होते. कधीतरी ते आठवड्याने महिन्याने घरी यायचे. मी पण इकडे काम करायचे आणि 2-4 रुपये घराच्या आणि माझ्यासाठी जमवत असायचे. माझ्या शेजारी आमच्या अगदी मोजकीच घरं होती. उन्हाळ्यात पाण्याची खूपच तारांबळ व्हायची. कधीतरी एकदा टँकर यायचा आठवड्यातून आणि तेच पाणी भरावं लागत असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे नेहमी माझ्या असलेली बहिणीची किंवा भावाची मुलं यायची सुट्टीला, पण यावेळेस कोणीच आलं नव्हतं. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी आत्ता साधारणतः अगदी 35 ते 38 वर्षांची, पण दिसायला अगदी तरुण दिसते. हां, रंगानं थोडीशी सावळी आहे, मात्र अंगाने चांगले अगदीच दणधाकट आणि धिप्पड आहे. झालंसं दुपारी त्या दिवशी माझ्या सासूबाई नेहमी शेजारच्या वस्तीवरती बोलायला बसायला जायच्या. नेहमीप्रमाणे त्या गेल्या होत्या, कारण की घरात तर खूप कंटाळा यायचा. माझ्या सासूबाई बसल्या बसल्या शेजाऱ्यांचं धान्य वगैरे नीट करायच्या. माझ्याला तसं घरामध्ये काहीच काम नव्हतं. एकटी बसून खूप कंटाळा आला होता. आमच्या घराच्याच पुढे सोपा म्हणजे छप्पर आहे. छप्पर उतरवले आणि तिथे दुपारच्या वेळेस अजिबात गरम होत नसायचं. खूपच भारी वातावरण होतं. बसल्या बसल्या आम्हाला तिथेच झोप लागली. घरामध्ये टी व्ही वगैरे नाही आणि माझ्याकडे मोबाईलसुद्धा नव्हता. टी व्ही नसल्यामुळे तर दिवस जातच नव्हता. मी तिथेच बसले आणि अचानक माझा डोळाच लागला. मी अगदी गाढ झोपेत होते. त्याच वेळेस कसल्या तरी आवाजाने माझी झोपमोड झाली. त्यावेळेस मी पाहिलं की तो तर एक तरुण होता आणि कुल्फी घ्यायची का आईस्क्रीम घ्यायची का असा म्हणत होता. त्याचा मी आवाज ऐकला, पण माझ्याकडे पैसेच नव्हते, कारण की असल्या जास्त करून नाद नसायचा. पण तो माझ्या घरासमोरून जाताना त्याने मला पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहिलं. त्याने मला विचारलं की काय घ्यायचं आहे का खायला. मी नकोच म्हटले. त्यावेळेस तो म्हटला, अहो घ्या. मी म्हटलं, अहो नाहीत, आता पैसे नाहीत. तो म्हटला, काय होतं आहे, द्या नंतर, उद्या वगैरे येतोच की मी. त्यावेळेस तो म्हटला की बघा. मग मला पण वाटलं, खूपच इच्छा झाली माझी पण. मी म्हटलं, बरं या. बाई गं,
तो तरुण लगेच बाजूलाच त्याने त्याची सायकल लावली. पाठीमागच कुल्फीचा तो डबा ठेवला होता. तो गाडीवर त्या सायकलवरून उतरला आणि माझ्याजवळ येऊ लागला. मी मात्र तिथेच अगदी उठून बसले. त्यावेळेस तो म्हटला, खूपच गरम होतोय ना? मी म्हटलं की हो, काय यावर्षीचा उन्हाळा जास्तच आहे. त्यावेळेस तो म्हटला की हो, पण गावामध्ये कोणीच दिसत नाही आणि जास्त करून काय भवानीसुद्धा झाली नाही माझी. मी म्हटलं की आता होईल की त्याच्यात काय आहे तो. तो लगेच सायकल तिथेच लावून आला आणि म्हटला, पाणी आहे का? त्याने मला पाणी मागितलं. मी बाई तशीच उठले. नुकती झोपेतून उठले होते. मात्र त्या घाईमध्ये माझा पदर थोडासा बाजूला गेला होता, बाजूला सरकला होता. माझी थोडीशी वेगळीच अवस्था झाली होती. केस पण थोडीशी झोपेतून उठल्यामुळे अस्ताव्यस्त झाली होती. साडी पण अगदी निसटली होती. मी तशीच उठले आणि घरामध्ये गेले. मात्र त्यांनी वेगळंच काहीतरी पाहिलं आणि त्याच्या मनात वेगळंच काहीतरी आलं. मी घरातून असलेल्या डेऱ्यातून एक तांब्या भरून आणला आणि त्याला दिला. तिथेच मी बाजूला कमरेवर हात ठेवून उभा राहिले होते, त्या छपराच्या असलेल्या बांबूला टेकून. त्यावेळेस मात्र तो पाणी पित होता आणि त्याचं लक्ष फक्त माझ्याकडे होतं. तुम्ही कुठलं, असं मी त्याला विचारलं. तो म्हटला की अहो, मी कुठला विसरला की काय? दरवर्षी मी इकडे येतो. मला तो काही ओळखूच आला नाही. मात्र ज्यावेळेस त्याने डोक्याला बांधलेला रुमाल आणि ती टोपी काढली त्यावेळेस मी ओळखलं. बघा, ह्याला तर मी ओळखते आणि त्याचं नाव नितीन होतं. मी म्हटलं, अहो तुम्ही होय? भाऊजी ओळखूसुद्धा की ना. रंग त्याचा तसा गोरा होता, पण आता खूपच सावळा झाला होता तो. कदाचित उन्हात दिवसभर फिरवून तसं झालं असेल. त्यावेळेस मी म्हटलं, अहो तुम्ही ओळखूसुद्धा की ना, किती बदल झाला? तो म्हटला की होय का, तुम्ही ओळखलं नाही, पण मी लगेच तुम्हाला ओळखलं. मी म्हटलं, होय कसं? अहो तुम्हाला नाही मी विसरू शकत, पण आधीपेक्षा तुमच्यात पण चांगलाच बदल झाला की, असं त्याने शब्दावर जोर देऊन माझ्याकडे पाहत म्हटला होता. मी मात्र खूप लाजले होते. व्यवस्थित आधी पदर केला आणि म्हटलं की या बसा की. लगेच तो तिथल्या बाजूच्या असलेल्या एका आमच्या पिंपावरतीच तिथे बसला. तो म्हटला की मधल्या काही काळामध्ये तुम्ही दिसला नाही. मी म्हटलं हां, मी पण तिकडेच मालकासोबत सालानी कामाला होते आणि पण आता मी आले इकडे. तो म्हटला दुपारचं दिसत नसायचा घरी. मी म्हटलं हो, कामाला वगैरे जायची मी शेतातल्या. त्याने लगेच कुल्फी त्याच्या डब्यामधले काढली. कुल्फी खूपच थंड होती. तो म्हटला की कुल्फी देऊ, आईस्क्रीम देऊ की काय लस्सी? मी म्हटलं की काय चांगलं आहे. त्यावेळेस तो मिस्किलपणे म्हटला की तुम्ही कुल्फीच घ्या, तुम्हाला खूप बरं वाटेल. मी म्हटलं होय का? मग काय, खरंच मी खाऊ लागले आणि त्यावेळेस खूपच गोड त्याचं आईस्क्रीम होतं. आम्ही तिथेच बोलत थांबलो होतो. तो म्हटला की मग काय, आज घरी एकट्याच दिसताय? मी म्हटलं आता एकटेच, मालक तर बाहेर असतात आणि आत्या तर दुपारचे जाऊन बसतात. त्या 4 वाजताच ऊन खाली झाल्यावर येतात. ह्याच्या त्याच्या घरी जाऊन वस्तीवर बसतात कुठेतरी. तो म्हटला होय, मग दिवसभर घरी एकट्याच असता वाटतं. मी म्हटलं एकटे असते, पण कधी कधी कामाला आणि घरचंच काम व्हायला दुपार होते. तो म्हटला हो, ते तर आहेच. पाण्याची वगैरे कशी सोय आहे, त्याने मला विचारपूस केली आणि मग आम्ही पुढचं बोलू लागला. त्यावेळेस तो म्हटला की काय पण म्हणा, पण तुम्ही खूपच चांगले वाटता मला. मी म्हटलं की होय, कशी? त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही खूप मोकळेपणाने बोलता, आपलं असल्यासारखं. नाहीतर इथल्या कोणीसुद्धा बाया बोलत नाहीत. मी म्हटलं की होय, माझा स्वभावच तसा आहे हो. बोलता बोलता तो मला म्हटला की खूप दिवसातनं दिसलं. माझी तर नजर चांगली आलं की तुम्हाला शोधायची आणि कधी एकदा तुम्ही दिसताय आणि मी पाहतोय असं झालं होतं. मी म्हटलं का हो, असं का? तो म्हटला की काय माहीत हो, तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही दिसल्या की बरं वाटतं. बाई गं, तो माझी खूपच स्तुती करू लागला होता. दुपारची वेळ होती. मी म्हटलं जेवण वगैरे केलं का? तोपर्यंत माझं पण झालं होतं. मी तिथेच बसले आणि खूपच आज कंटाळा आला आहे हो. त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हटला की मग काय दुसरं म्हणताय? मी म्हटलं काही नाही. मी म्हटलं की तुमची बायको वगैरे कुठं असते? त्यावेळेस तो म्हटला की असते ती घरी, आपल्या निवांत असते दिवसभर. परवडतं का हो ह्याच्यातच?
त्यावेळेस तो म्हटला की हो, त्याला काय झालं, थोडेफार राहतेत पैसे, असंच बोलत होतो. त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हणाला, दिवसभर एकटे असल्यावर तुम्हाला लक्ष लागत नसेल कशात, करमत नसणार ना. मी म्हटलं तसं काय नाही, मला सवय आहे एकटं राहण्याची. तो म्हटला की होय, पण कधी कधी आमच्याकडे पण लक्ष द्या, आम्ही रोज इकडे येत असतो. मी म्हटलं की म्हणजे. तो म्हटला की अहो म्हणजे गेल्या वेळेची पण तुमची उधारे तुम्ही दिली नाही आणि ह्यावेळेस पण. मी म्हटलं की देईन की, तुम्हाला काही नाही म्हटले का. तो म्हटला तुम्ही नाही म्हटलं नाही, पण एक इच्छा पूर्ण कराल का. मी म्हटलं कोणती. बाई गं, त्याचे चेहऱ्याचे हावभाव खूपच बदलले होते. मी अगदी सहजच बोलत होते, पण त्याच्या मनात काय आहे अजूनपर्यंत मला समजलं नव्हतं. तो थोडासा मिस्किलपणे हसतच म्हणाला, बरं जाऊ द्या, आता तुमचं काय मन दिसत नाही, असं म्हणून तो त्याच्या सायकलीजवळ गेला आणि मग सायकलवर बसून जाऊ लागला. मी म्हटलं अहो थांबा की, काय म्हणताय. खरं म्हणायला गेलं तर आता माझं पण खूप मन होऊ लागलं होतं, कारण की तो दिसायला खूपच देखणा दिसायचा. हां, तरुण होता, शरीराने धनदाकट आणि दिप्पड पण होता. चांगल्या चांगल्या तरुणाला लाजवेल अशीच त्याची शरीर रचना होती. मला पण त्याच्याकडे पाहून वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. तो तर माझ्यासाठी खूपच तरसायचा. पण आजकाल मला काय झालं होतं, कदाचित मी रोज एकटी राहायचे, त्याच्यामुळे आज माझी मनाची पण खूप इच्छा झाली होती की काहीतरी करायचं. तो म्हटला की मग कधीतरी आमची पण सेवा करा, आम्हाला पण मिळू द्या की आनंद. मी म्हटलं की बाई गं, काय बोलायचे ते भाऊजी स्पष्ट बोला. मी म्हटलं की तुम्हाला माहीत आहे मला काय बोललेलं काही राग येत नाही. तुम्ही आता बोलला तरी काय मी म्हणणार नाही आणि कोणाला बोलणार नाही. तो म्हटला मग कधी भेटायचं, माझी तर खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची. हे असं म्हणताच मी बाई गं शांत झाले. क्षणात काय झालं होतं काय माहीत, अगदी माझे शब्दसुद्धा फुटत नव्हते. बोलू की नको असं झालं होतं. तो मला म्हटला की मी तर तरसतोय. मी म्हटलं हो, पण अचानक कोणी आलं तर. त्यावेळेस तो म्हटला कोणी नसतं म्हटल्यावर कशाला कोण येते आता दुपारच्या वेळेस, सगळेजण आपापल्या कामात गुंग झालेत आणि इकडं कोण येणार आहे. त्याच्यात तुमची वस्ती इकडं कडला, आजूबाजूच्या घरातले सगळे दरवाजे लावले होते. मी पण इकडे तिकडे पाहिलं, कोणीसुद्धा बाहेर दिसत नव्हतं. हे पाहून मग काय, मी त्यांना म्हटलं बरं चला या घरामध्ये. तो म्हटला की घरीतेच. मी म्हटलं हां. मग काय, दुपारच्या वेळेस घरी कोणीसुद्धा नव्हतं. त्याने तिथेच त्याची सायकल ठेवली आणि लगेच घरामध्ये आला तसा त्याने मला जवळच घेतलं. बाई गं, एवढी घाई कशाची झाली होती. तो त्याला राहवतच नव्हतं. आता मला समजलं होतं की काय नक्की होणार आहे आमच्या दोघांमध्ये. बाई गं, माझ्यापेक्षा जास्त तर घाई त्यांनाच होती. मी म्हटलं अहो थांबा, एवढं कशात तुमचं मन रमलं. तो म्हटला काय करणार, कधीपासून माझी इच्छा होती, आज तुम्ही स्वतःहून मला ही संधी दिली तर राहावलं नाही. मी म्हटलं की अहो दमानी, मी तुमचीच आहे. प्रेमाने केलं की प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो आणि प्रत्येक गोष्टीतून आनंद मिळतो. तो म्हटला हो, पण काही ठिकाणी प्रेम हे फक्त नावापुरतंच असतं. खरा आनंद तर पाहिजे तसा सुख घेण्यात असतं. बाई गं, मला आता समजलं होतं की काय होणार आहे. वेड्यासारखं ओठावर टेकून तो आनंद घेऊ लागला. मला पण आता चांगलंच खूप दिवसानंतर असं काही कोणीतरी भेटलं होतं. मी पण त्यांना पूर्णपणे साथ देऊ लागले. ते जसं म्हणेल तसं मी वागू लागले आणि जणू काही मी त्यांची बायको असल्यासारखंच ते मला सुख देऊ लागले. माझ्या घरामध्येच त्यांनी प्रेमाने सुखाचे क्षण देत असताना माझा अगदी चेहरा अगदी खुलून गेला होता. माझा चेहरा अगदी सुखाने भरून गेला होता. मी त्यांना म्हटले की अजिबात थांबू नका, मी तुमचीच आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही हक्काने करू शकता. आमचं हे खूपच वेळ चालू होतं. दुपारी त्या दारावरती कुल्फी विकायला आलेल्या तरुणाने चांगलाच आनंद दिला. बाई गं, तिथून पुढे माझी आणि त्याची भेट मात्र रोजच होत गेली. कधी मी शेतात गेले तर तो तिथे मला भेटायचा, कधी घरी असले तर तिथे. आता आमच्या या गोष्टीला साधारणतः 1 वर्ष होत आलं. आता पुन्हा उन्हाळ्याचे दिवस आलेत आणि पुन्हा तो आला की पुन्हा तीच आठवण ताजी होणार. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.